आता बातमी एका जिद्दीची। लहान मोठ्या सगळ्यांनाच कथा कादंबऱ्यांच्या अनोख्या विश्वाचं आकर्षण असतं, मग दृष्टीहीन लोक तरी त्याला अपवाद कसा ठरणार। पुण्यातल्या केदार इंदुरकर हा तरुण स्वतः अपंग असूनही दृष्टीहीनांसाठी हे काम करतोय। सुधा मूर्तींच्या एकूण 6 पुस्तकांचं रूपांतर त्यांनी ब्रेल लिपीमध्ये आतापर्यंत केलंय। पाहूया या अवलियाची कहाणी। 32 वर्षांचा केदार जन्मापासून स्पास्टिक आहे, त्यामुळे त्याला शरीराची कोणतीही हालचाल करता येत नाही। स्नायू ताणले जातात, ताठलेल्या हातांनी काही करण्यावर मर्यादा येतात। पण हाताच्या 3 बोटांनी केदारने सुधा मूर्तींची 6 पुस्तकं ब्रेलमध्ये तयार केलेत। स्वतःहून काहीतरी करायचं होतं त्यांच्याकरता, त्यांनी कल्पना दिली होती मला, तर तसं त्याप्रमाणे मग केलं मी ते। केदार त्याच्या कम्प्युटरवर पुस्तकं टाईप करतो आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याचं ब्रेलमध्ये रूपांतर करतो। यामध्ये त्याला मदत मिळाली ती त्याच्या बहिणीची आणि आईची। अशा मुलांना समाजामध्ये फार वेगळ्याच नजरेने बघितलं जातं, तर ही करुणेची दृष्टी समाजाने बदलावी आणि ही मुलं सुद्धा काही करू शकतात असं मला मनापासून फार वाटत होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले। या पुस्तकांसाठी केदारला स्पॉन्सर केले स्वतः सुधा मूर्तींनी। यामुळेच त्याला सुधा मूर्तींना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मिळाली। त्यांनीच सांगितलेल्या अंधशाळांमध्ये ही पुस्तकं पाठवण्यात आली। अपंगत्व हे शरीराचं नसून मनाचंच असतं। मनाचं अपंगत्व झटकून टाकलं की कुठलीही गोष्ट करणं शक्य होतं। केदारने या पुस्तकांचं ट्रान्सलेशन करून हेच सिद्ध केलंय। सुधा मूर्तींच्या पुस्तकाबरोबरच केदारने हास्यलहरी आणि लहान मुलांसाठीची छान छान गोष्टी ही पुस्तकं ब्रेलमध्ये तयार केलेत। यापुढे पंचतंत्र हे पुस्तकही तो ब्रेलमध्ये तयार करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे। महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबूयात। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।